गॅस तुटवड्यामुळे हॉटेल व्यावसायिक आक्रमक. अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने. अकोला जिल्ह्यात मागील 8 ते 10 दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाल्याने हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरिंग व्यवसाय संकटात सापडला आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी आज जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिक, मेस चालक आणि वाईन बार मालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. प्रमुख समस्या आणि मागण्या. लग्नसराईत केटरिंग व्यवसाय धोक्यात. सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने केटरिंग व्यावसायिकांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. आगाऊ बुकिंग आणि निमंत्रण दिलेली असताना गॅस अभावी जेवण बनवणे कठीण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्न. अकोल्यात शिक्षणासाठी बाहेरगावाहून येणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या मेसचा प्रश्न गंभीर झाला आहे. शासकीय परिपत्रकाचा फटका. 13 मार्च 2026 रोजीच्या शासन परिपत्रकात प्राधान्य क्षेत्रात हॉटेल आणि रेस्टॉरंटचा उल्लेख नसल्याने सिलेंडर मिळण्याची शक्यता मावळली आहे, असा आरोप व्यावसायिकांनी केला आहे. जर व्यावसायिक गॅस सिलेंडर तातडीने उपलब्ध झाले नाही तर याचा थेट परिणाम शेतकरी, भाजी विक्रेते आणि किराणा व्यावसायिकांवर होईल. हजारो कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल. जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन. हॉटेल असोसिएशनच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन लवकरच गॅस पुरवठा पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले आहे. यांची होती उपस्थिती. या आंदोलनात हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष योगेश अग्रवाल, वाईन बार संघटनेचे अध्यक्ष अतुल पवनीकर, श्रीकांत देशमुख, जसपाल सिंग नागरा, प्रशांत देशमुख, ओम प्रकाश गोयंका, दीपक वोरा, कृष्णकुमार राठी, भावेश खिलोसिया यांच्यासह मोठ्या संख्येने व्यावसायिक उपस्थित होते.